हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मॅथ फाउंडेशन बाय पूर्वा. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.1ला सुरुवात करणार आहे आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंडचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. प्रॅक्टिस सेट 3.1चा फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल ऑर नॉट. आणि ते जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे कंप्लीट सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. स्टार्ट करू फर्स्ट क्वेश्चन पासून, ज्याच्यामध्ये आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिला आहे 2 - 5 अंडर रूट ऑफ एक्स. एखादं अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही हे सॉल्व्ह करण्यासाठी फर्स्ट स्टेप असते पॉवर ऑफ व्हेरिएबल फाइंड आउट करायचं. सो मी ती फर्स्ट स्टेप आधी लिहून घेते. पॉवर ऑफ व्हेरिएबल प्रत्येक टर्मचं फाइंड आउट होणार. सो फर्स्ट टर्म आहे 2 आणि सेकंड टर्म आहे 5 अंडर रूट ऑफ एक्स. आता ह्या टर्म मध्ये कुठला व्हेरिएबल आहे का? नाही. सो आपण याला एक्स रेस टू 0 असं पण लिहू शकतो. म्हणजेच या एक्स रेस टू 0 ची पॉवर काय आली आहे? 0. सेकंड टर्म मध्ये अंडर रूट ऑफ एक्स हा व्हेरिएबल आहे आणि याला आपण असंही लिहू शकतो एक्स रेस टू 1/2. 1/2 घेतला किंवा अंडर रूट ऑफ एक्स लिहिलं, दोघं पण सेम असतात आणि याची पॉवर आता आली आहे 1/2. सेकंड स्टेपला आपल्याला शोधायचं असतं की हे दोघं पॉवर होल नंबर आहे की नाही. सो 0 होल नंबर आहे, यस. 1/2 होल नंबर आहे, नाही. म्हणून आपण इथं काय लिहिणार? दिलेलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजेच 2 - 5 अंडर रूट ऑफ एक्स इज नॉट पॉलिनॉमियल. ओके. सो अशा प्रकारे आपण हा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. लेट्स मूव्ह टू सेकंड प्रॉब्लेम. अगेन आपल्याला याच्यात फाइंड आउट करायचं आहे की हा अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे की नाही. सो फर्स्ट स्टेप लिहिणार पॉवर ऑफ व्हेरिएबल. पॉवर ऑफ व्हेरिएबल फाइंड आउट करण्यासाठी अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे सगळे टर्म्स आपण लिहून घेऊ. सगळ्यात आधी x², याच्यात तर पॉवर डायरेक्टली दिसतेय 2. नेक्स्ट इज 7x. याच्यात व्हेरिएबल आहे x आणि ज्या व्हेरिएबलच्या डोक्यावर पॉवर नसते तिथं आपण कन्सिडर करतो 1. सो याची पॉवर आली 1. अगेन 9. आपण याला असं लिहू शकतो x रेस टू 0 आणि याची पॉवर आली 0. सो तिघं पण टर्म्सची पॉवर काढून झाली. चेक करा आता पॉवर होल नंबर आहे की नाही. सो 2 होल नंबर आहे, यस. 1 हा होल नंबर आहे, 0 हा सुद्धा होल नंबर आहे. सो तिघही पॉवर होल नंबर आहे, म्हणून आपण इथं लिहू शकतो x² प्लस 7x प्लस 9 इज पॉलिनॉमियल. ओके. थर्ड प्रॉब्लेम, ह्याच्यामध्ये सुद्धा पॉलिनॉमियल आहे की नाही फाइंड आउट करणार. सो स्टार्ट करू फर्स्ट स्टेप पासून. फर्स्ट स्टेप काय आहे? फाइंड द पॉवर ऑफ व्हेरिएबल. सगळ्यात आधी फर्स्ट टर्म लिहू विच इज 2m रेस टू -2. सेकंड टर्म आहे 7m आणि थर्ड टर्म आहे 5. सो याच्यामधला व्हेरिएबल आहे m रेस टू -2 आणि ज्याची पॉवर आहे -2. सेकंड याच्यात व्हेरिएबल आहे m, याच्या डोक्यावर असेल 1. सो याची पॉवर झाली 1. आणि थर्ड व्हेरिएबल आहे दिलेला नाहीये, म्हणून आपण इथं काय लिहिणार 5m रेस टू 0 आणि याची पॉवर आली 0. सो आपल्याकडे 3 पॉवर आहेत -2, 1 अँड 0. चेक करा की पॉवर व्हेरिएबल आहे, पॉवर होल नंबर आहे की नाही. -2 होल नंबर आहे, नाही. 1 होल नंबर आहे, यस. 0 होल नंबर आहे, यस. पण 3 पैकी कुठलाही एक पॉवर सुद्धा होल नंबर नसेल तर तो
पॉलिनॉमियल नसतो. सो आपण इथं काय लिहिणार मग 2m⁻² प्लस 7m-5 इज नॉट पॉलिनॉमियल. ओके. सो प्रॅक्टिस सेट 3.1चा क्वेश्चन नंबर फर्स्ट मधले आपण हे 3 वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. आता आपण जाऊयात सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन मध्ये दिलेला आहे राईट द कोइफिशियंट ऑफ m³ इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. सो एक पॉलिनॉमियल दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये जो m³ असेल त्याचा आपल्याला कोइफिशियंट फाइंड आउट करायचा आहे. स्टार्ट करू फर्स्ट एक्झाम्पल पासून ज्याच्यात m³ दिला आहे. आता कोइफिशियंट म्हणजे काय, तर जो व्हेरिएबल दिलेला असतो त्याच्या पुढे जे कॉन्स्टंट असतं त्याला म्हणतात कोइफिशियंट. एक एक्झाम्पल सांगते मी. 7x दिलेला आहे, याच्यात हा आहे व्हेरिएबल आणि त्याच्या समोर जे असतं नंबर त्याला म्हणतात कोइफिशियंट. सो सेम आता m³ आहे, पण m³ समोर तर काहीच नाहीये. सो नेहमी लक्षात ठेवा की एखाद्या व्हेरिएबलच्या समोर काही व्हॅल्यू नसेल तर आपण त्याला 1 लिहितो, कारण 1 मल्टिप्लाइड बाय m³ केलं तरी आन्सर m³ येणार आहे. सो इथं आलं कोइफिशियंट इक्वल टू 1. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन ज्याच्यामध्ये -3 डिवाइड बाय 2 दिलंय प्लस m मायनस √3m³ फाइंड आउट करायचं आहे कोइफिशियंट ऑफ m³. म्हणजे आधी शोधा की m³ चा टर्म कोणता आहे. हा m³ चा टर्म नाहीये, हा m³ चा टर्म नाहीये, फक्त हा टर्म आहे. सो मी इथं काय लिहिणार मग -√3m³. परत आपल्याला माहिती आहे m³ तर व्हेरिएबल आहे, पण याच्या समोर जो पण नंबर आहे तो असतो कोइफिशियंट. कोइफिशियंटची साइन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो इथं आपण लिहू शकतो की कोइफिशियंट काय मिळालं आपल्याला -√3. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1चा क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि क्वेश्चन नंबर सेकंड सॉल्व्ह केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.